दिवाळीच्या पुढच्या पदार्थांमध्ये आपण मस्त असे झटपट होणारे रव्याचे लाडू पाहणार आहोत। हे लाडू अतिशय मऊ होतात आणि याच्यामध्ये आपण ही रेसिपी बनवताना काही टिप्स पाहिलेले आहेत। आपण एक लाडू पाहूयात। अशा प्रकारे हा लाडू आपण तोडून पाहिला तर लगेच तुटतोय, खूप मऊ झालेला आहे। या रेसिपीमध्ये आपण टिप्स सांगणार आहोत, त्या टिप्स आपण फॉलो केला तर आपले लाडू खूप छान असे होतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण अजून एक लाडू तोडून पाहू शकतो। अशा प्रकारे किती छान असे एकदम मऊ सॉफ्ट असे लाडू झालेले आहेत। अतिशय कडक काहींचे होतात, तर हे लाडू कडक न होण्यासाठी काय करायचे आहे ते टिप्समध्ये आपण पाहणार आहोत। हे लाडू खूप मस्त झालेले आहेत। तर अशाच दिवाळीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरचं बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे रेसिपी अपलोड झाले की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे 2 वाट्या आपण बारीक जो रवा मिळतो तो रवा घेतलेला आहे। मोठा रवा वापरायचा नाहीये, एकदम बारीक अशा प्रकारे बारीक रवा मिळतो तो आपण घेतलेला आहे। या वाट्या सेम आकाराच्या आहेत, सारख्या वाट्या घ्यायच्या आहेत प्रमाणासाठी। त्याच वाटेने अर्धा आपण वाटी तूप घेतलेला आहे। 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। काजू बदाम पिस्ताचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे। साखर तुम्ही जिथे 1 वाटी वापरलेली आहे पिठी साखर, ती तुम्ही घरच्या आपल्या साखरेपासून मिक्सरमध्ये त्याची पिठी साखर केली तरीही चालेल, ती घेतलीही तरी चालेल आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं साखर कमी जास्त इथे करू शकता। आता इथे गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये आपण जो रवा घेतलेला आहे 2 वाट्या तो आपण घालणार आहोत। हा रवा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे। गॅस आपला लो हीटवरती ठेवायचा आहे आणि जे आपण अर्धा कप किंवा अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ते आपण त्यातलं अर्ध याच्यामध्ये आत्ता घालणार आहोत आणि या तुपावरती छान असा रवा मिक्स करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। साधारण 4 ते 5 मिनिट आपण अशाच प्रकारे रवा मंद आचेवरती भाजायचा आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर रवा खालून लागण्याची शक्यता असते। आता अजून जो आपण अर्धा वाटी घेतलं होतं त्यातलं अर्ध सुरुवातीला टाकलं आणि अजून त्यातलं ही आपण अर्ध्यातलं थोडंसं बाकी ठेवलेलं आहे 1 चमचा आणि बाकीचं तूप आपण घातलेलं आहे। मंद आचेवरती साधारण 12 मिनिट झालेले आहेत। आपण हे छान असं रवा भाजून घेतलेला आहे। आपण पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आणि जे उरलेलं आता तूप आहे ते सगळंच आपण आता घालणार आहोत। साधारण 13 ते 14 मिनिट या रवा भाजण्यासाठी मला वेळ लागला। तुम्हाला कमी किंवा जास्त इथे थोडासा वेळ लागू शकतो। मंद आचेवरती खमंग असा सुगंध येईपर्यंत रवा छान असा तुपावरती भाजून घ्यायचा आहे। आता रवा भाजल्यानंतर इथे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। गॅस चालूच आहे अजून। ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर साधारण 2 मिनिट आपण हे परतून घेणार आहोत। परतून झालं की आपण हा गॅस बंद करणार आहोत। इथे आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत म्हणजे ते आपले थोडेसे भाजले जातील रव्यासोबत। कच्चे घातले तर त्याला फ्लेवर येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं याच्याबरोबर आपले ड्रायफ्रूट्स भाजतील किंवा तुम्ही थोड्या तुपावर हे परतून घेतले ड्रायफ्रूट्स तरीही चालतील। फक्त थोडेसे भाजून घेतल्यावर चव आणखी इन्हॅन्स व्हायला मदत होते। इथे चारोळे घातले नाही आहेत, तुम्ही आवडीप्रमाणे तेही घालू शकता। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केला की आपला हा जो रवा आहे तो गरम असताना जी आपण पिठी साखर घेतलेली आहे ती आपण घालणार आहोत। ही पिठी साखर आपल्याला बाहेरची जी आयती मिळते ती मी घातलेली आहे। याच्यामध्ये साखरेच्या थोड्याशा गुठळ्या असतात, तर या आपण चाळून घेऊ शकतो ही पिठी साखर, किंवा अशीच जरी घातली, अगदी मोठे गोळे नसतील तर आपण अशीच घालू शकतो किंवा थोडीशी फोडून ही पिठी साखर आपण याच्यामध्ये घालू शकतो। हे छान असं मिक्स करायचं आहे। हे रवा छान मिक्स करून आपण अशा प्रकारे दाबून घेणार आहोत। नंतर गॅस बंद केल्यानंतर साधारण 2-3 मिनिट आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर खाली रवा लागण्याची शक्यता असते, करपण्याची शक्यता असते, कारण हे अजून कढई गरम आहे। तुम्ही जर वेगळ्या भांड्यात हे ठेवणार असाल तर मग जास्त वेळ हलवायची गरज नाही, तर मी त्याच कढईमध्ये घातलेलं आहे। आता हे छान असं सेट करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि हे सर्व थंड करून घेणार आहोत। साधारण 1-1.5 तास हे थंड करायला वेळ लागतो। मध्येच थोडंसं हलवून घ्यायचं आहे, साधारण अर्धा-1 तासाने। हलवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जी वेलची पावडर घेतली होती ती आपण घातलेली आहे। वेलची पावडर आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि हे साधारण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला लाडू कसे वळायचे आहेत, म्हणजे कसे हवे आहेत, जास्त सॉफ्ट हवे असेल तर हे जे सारण आहे जे आपण लाडवासाठी केलेलं आहे
मिश्रण आहे ते आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला थोडेसे असे घट्टसर असे तुम्हाला लाडू हवे असतील तर अगदी कोमट हे मिश्रण असताना आपण हे अशा प्रकारे मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि साधारण 10 ते 15 सेकंदासाठी आपण हे फिरवून घेणार आहोत. म्हणजे साखर याच्यामध्ये छान मिक्स होते आणि रव्याचं जे रवाळ असं टेक्स्चर आहे ते टेक्स्चर याच्यामध्ये राहत नाही. अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे ठेवले होते बाजूला, ते आपण घेणार आहोत लाडू वळण्यासाठी. मिक्सरमध्ये छान फिरवून झालेलं आहे. 10 ते 15 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एका भांड्यामध्ये आपण काढणार आहोत. अशा प्रकारे सर्व आपलं लाडवाचं जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. आता लाडू वळून घेऊयात. आपण पाहू शकता किती मस्त असे लाडू वळले जात आहेत. आपल्याला ज्याप्रमाणे त्याची साईज हवी आहे त्याप्रमाणे आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत. आता हातावरती ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण लाडू तयार करून घेणार आहोत. झटपट लाडू होतात, मस्त होतात, चवीला देखील भन्नाट लागतात. अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात. लहान मुलं तर अतिशय आवडीने हे लाडू खातात. आजची टिप आहे, जर तुम्हाला लाडू एकदम सॉफ्ट हवे असतील तर मग जे मिश्रण आहे ते एकदम थंड झाल्यानंतर 1-2 तासानंतर तुम्ही ते मिक्सरमध्ये साधारण 10 ते 15 सेकंदासाठी फिरवून घ्या आणि नंतर लगेच लाडू वळायला घ्या. आणि तुम्हाला थोडेसे जर घट्ट असे लाडू हवे असतील तर थोडंसं कोमट असताना तुम्ही जे लाडवाचं मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या. ते मिश्रण फिरवून घेतल्यानंतर तुम्ही लगेच लाडू वळायला घेतले तरी काही हरकत नाही. फक्त ते आपले जे लाडू आहेत थोडे थंड झाल्यानंतर थोडेसे असे घट्ट होतील. या एकाच मिश्रणापासून अशा 2 प्रकारचे लाडू आपण बनवू शकतो, सॉफ्ट आणि थोडेसे असे घट्ट. तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही लाडू या दिवाळीला नक्की बनवून पहा. लाडू बनवल्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.